राज्यातील पहिलं 250 घाटांचं कॅन्सर केअर युनिट मिरजेत सुरू केले जाईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील फेज आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर लोकार्पण. राज्य सरकारने कॅन्सर केअर युनिटचं धोरण तयार केलं असून पुढील काही दिवसातच मंत्रिमंडळासमोर ते धोरण आणलं जाणार आहे. राज्यातील पहिलं 250 घाटांचं कॅन्सर केअर युनिट मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सुरू केले जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील मिरज वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अत्याधुनिक असे फेज आणि मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी, वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे उपस्थित होते. राज्य शासनाच्या माध्यमातून 25 कोटी रुपये निधी खर्च करून अत्याधुनिक असे ऑपरेशन थिएटर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. मिरजेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. जर केंद्र सरकारने तो प्रस्ताव मंजूर केला नाही तर राज्य सरकारच्या माध्यमातून 290 कोटी रुपये खर्च करून मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे केले जाईल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली. याचा उल्लेख मगाशी मी केला. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आले, त्यांनाही मी बोलेन. सुरेश भाऊ खाडे प्रयत्न करतील आणि ज्या सुविधा आहेत अजून अद्याप राहिलेल्या त्या सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करू आणि हे हॉस्पिटल आणि कॉलेज हे उच्च दर्जाचं करू, एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो, विनंती करतोय. आणि आपण मुश्रीफ साहेब, आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे. मी आणि पुन्हा त्यांना सूचना देईन, चिठ्ठ्या नाही, 30% आपल्याला जो बजेट येते ते आम्ही पूर्णपणे डीनला देतो. डीनना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत. DPDCला जे निधी येतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी डीननी करायचे आहेत. त्याशिवाय महात्मा फुले जीवनदायित्व जो पैसा येतो PL अकाउंटवर ते सुद्धा अधिकार त्यांना दिलेले आहेत. आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत, औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत, हे ठाणकावून आम्ही त्यांना सांगितलं आहे. तशी अडचण असेल तर आपण डीनवर सुद्धा कारवाई करू. याच्यापूर्वी काय झालं होतं की जो टाईप प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती. आता ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल, कारण त्याचे नातेवाईक रात्रभर राहतात, त्यांची दुरवस्था होते, जिन्यावर झोपतात. त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये नाही, मी सगळ्यांनाच आम्ही SOP दिलेली आहे ना. त्यासाठी वेगळे बेड तुम्ही तयार करा. GB सिंड्रोमसाठी औषधं दिलेली आहेत त्यांना. जिथं औषध कमी असते तर औषधा पुरवठा केलेला आहे. कारण एक इंजेक्शन 40,000चं आहे, त्यामुळे किमान 5 इंजेक्शन द्यावे लागतात किमान. तर ती व्यवस्था आपण केली आहे. औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या त्यांना सांगितलं आम्ही वेगळा, तुम्ही थोडंसं त्यातच तुम्ही वेगळं हे करा म्हणून. पैसे कुठे देणार? 40,000 काय इंजेक्शन लागतात, देणार कुठले? साहेब सांगलीला काहीच मंत्रिपद